महिला बचत गटाच्या CRP म्हणून काम करणाऱ्या महिलेला तहसील कार्यालयासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप महिलेने केला। या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत लेखी निवेदन सादर केले। न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी महिलेने दिलाय। निर्मला भगवान माडी, मी राहणार माझं नाव निर्मला भगवान माडी, मी राहणार वरजडी। माझं गाव शिंदखेडा तालुक्यात येतं। मला CRP पदावर ठेवलं होतं उमेद अभियानांनी। त्यांनी मला 1.5 वर्षापासून मानधन दिलं आणि मानधन मागायला गेली तर माझ्याकडून हप्ते मागायची त्यांची हे मला रेशन दुकान भेटलं होतं बचत गटामध्ये। तर आम्ही मिळवून दिलेलं आहे रेशन दुकान, तुला मानधन भेटणार नाही, तुला फक्त दुकान चालवायला भेटेल, एक तर मग मानधन भेटेल, एक तर दुकान सोड, एक तर रेशन आपलं बचत गटातले CRP म्हणून काम सोड, अशी धमकी देऊन मला 1.5 वर्षापासून 1 रुपया मानधन दिलेला नाही। मी वारंवार कोण आणि कुठलं काय प्रकरण त्यांच्या एक इथले धुळ्या जिल्ह्याच्या सरांची विनवण्या केल्या। मी धारणे सर म्हणून आहेत, सोनवणे सर म्हणून आहेत, त्यांचे रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे, मेसेज पण केला आहे मी त्यांना। लोकेश सोनवणे आणि उद्धव धारणे सर आणि शिंदखेडा तालुक्यातले राजेंद्र पाटील सर, महेंद्र ठाकरे सर आणि रोशन पान पाटील सर यांना मी विनवण्या केल्या। मी दवाखान्यात ॲडमिट आहे, माझ्याकडे दवाखान्याचे कागदपत्र पण होते, मी ॲडमिट आहे, माझे मानधन देऊन टाका। तरी त्यांनी मला मानधन दिलं आणि मला डायरेक्ट धमकीने सांगतात, तुला जिथं जायचं असेल तिथं जा, तुझ्याने जे होत असेल ते कर, असं मला धमकी देतात। मला माझं मानधन भेटायला पाहिजे, माझं रेशन दुकान परत भेटायला पाहिजे, ही माझी मागणी। जिल्ह्यात महिला बचत गटांना न्याय मिळवून देण्यासाठी उमेद अभियानाने जो भ्रष्टाचार केलेला होता व अन्याय केलेला होता त्या संदर्भामध्ये दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट ह्या रोजी आम्ही सामूहिक आत्मदहन केलेलं होतं। जयकुमार रावल माननीय पालकमंत्रीजी यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही तात्पुरता ती स्थगिती दिलेली आहे। परंतु आमचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या ठिकाणी निर्मला भगवान माळी राहणार वरजडी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या ठिकाणची जी काही महिला भगिनी आहेत या महिला भगिनीला देखील या ठिकाणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जे काही अधिकारी आहेत उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, राजेंद्र पाटील, महेंद्र ठाकरे, रोशन पान पाटील यांनी त्याच पद्धतीने यांना मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक त्रास दिलेला आहे। त्याच पद्धतीने त्यांचं जे काही उदरनिर्वाहाची जी काही साधन होतं CRP पद ते देखील त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांचे जे काही थकीत बिल होतं सगळ्यांना CRPचं पद पैसे मिळालेले आहेत, परंतु यांचेच ते पैसे त्या ठिकाणी जवळजवळ 6 ते 7 लाखापर्यंत जी काही रक्कम आहे त्या रकमेचा अपहार या ठिकाणी झालेला या ठिकाणी दिसून येतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये छळ होताना दिसत आहे, कारण की शिंदखेड्याचा जो काही पुरवठा अधिकारी आहे नितीन नंदावर यांना ज्यावेळेस महिला बचत गटाच्या माध्यमातून रेशन दुकान मिळालं तर त्या रेशन दुकान न चालू देण्यासाठी यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केले, म्हणजे चालू होतं पण न चालवायचं, जर चालवायचं असेल तर मला हप्ते द्यावे लागतील, अशा प्रकारचं पुरवठा अधिकाऱ्यांनी यांना सांगितलेलं आहे। यांच्याकडे तशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप आहेत, रेकॉर्डिंग आहेत, म्हणजे हे आम्ही सांगतो म्हणून नाही, आमच्यापर्यंत दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही आवाहन केलेलं आहे की जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बचत गटामध्ये ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेल्या महिलांवर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ। शिंदखेडा तालुक्यातील वरझडी गावातील निर्मला माळी या साईबाबा महिला बचत गटाशी संबंधित असून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील उमेद अभियानाच्या माध्यमातून सध्या CRP म्हणून कार्यरत आहेत। मात्र या पदावर असताना गेल्या 1.5 वर्षांपासून मानधन मिळत नसल्यानं महिला चांगलीच आक्रमक झाली आहे। एकीकडे मानधन मिळत नसताना दुसरीकडे मात्र मिळालेल्या रेशन दुकानातून वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा गंभीर आरोप महिलेनं केलाय। यामुळे त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी या महिलेनं दिला आहे। याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल, निर्मला माळी आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।